शेतकरी मित्रांनो, तुम्हीही नियमित कर्ज भरून चूक केली का असा प्रश्न जरी तुम्हाला पडला असेल, हा प्रश्न फक्त तुम्हालाच नाही तर राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलं तर अशा सर्व शेतकऱ्यांना हाच प्रश्न पडलेला आहे की आम्ही नियमित कर्ज भरून चूक केलेली आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी थकवलं होतं तर अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ही दिली जात आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची 2019 मध्ये कर्जमाफी झाली होती तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा पुन्हा 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ही दिली जात आहे. मात्र जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात, रेग्युलर परतफेड करतात, दरवर्षी रिन्यू करतात, अशा शेतकऱ्यांना फक्त प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये, तरी कुठेतरी अन्याय होतोय अशी भावना आता जे शेतकरी तर त्या शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या युट्यूब चॅनलला. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून अशा शेतकऱ्यांचा मुद्दा आपण किंवा प्रश्न मांडणार आहोत ज्या शेतकरी मित्रांनी नियमित कर्ज भरलेलं आहे. ज्या शेतकरी मित्रांनी नियमित कर्ज भरलं, नियमित कर्ज परतफेड केली, तर अशा शेतकऱ्यांना देखील 2 लाख रुपये पर्यंतची जी कर्जमाफी तर ती कर्जमाफी सरकारने द्यावी असा प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत. आणि ठिकठिकाणी जो आता शेतकऱ्यांचा रोष आहे तर तो रोष सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे की कुठे शेतकऱ्यांच्या कशा पद्धतीने याबाबत प्रतिक्रिया येत आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना राबवण्यात येत आहे. मात्र यात ज्या शेतकरी मित्र नियमित कर्ज भरत आहेत त्यांच्यावर कुठेतरी अन्यायाची भावना व्यक्त होत आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी कर्ज थकवलं तर त्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ही दिली जाणार आहे. त्यातच ज्या शेतकरी मित्रांना 2019 मध्ये देखील कर्जमाफीचा लाभ भेटला होता त्यांना देखील 2 लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी ही दिली जाणार आहे. मग आता प्रश्न उठतोय, ज्या शेतकरी मित्रांनी नियमित कर्ज भरलं त्यांनी मोठी चूक केली का? कर्जमाफीच्या याद्या जाहीर होऊ लागल्यामुळे ज्यांचं कर्जमाफीच्या यादीत नाव आलेलं आहे त्यांच्यामध्ये आनंदाची आणि समाधानाची भावना आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ज्यांनी अत्यंत काटकसर करून प्रामाणिकपणाने कर्जाची परतफेड केली त्या 23,63,000 शेतकऱ्यांमध्ये मात्र आपण कर्ज फेडलं म्हणजे चूक केली का, पाप केली का अशी अत्यंत संतापाची भावना आहे. कर्जमाफीचं श्रेय देत असताना सत्ताधारी आमदार माझ्याकडे आले आणि त्यामुळे मी अटी शर्ती शिथिल करण्याची भूमिका घेतली असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं होतं. मग आता हे सत्ताधारी पक्षाचे आमदार नियमित कर्जदारांचं गाऱ्हाण घेऊन मुख्यमंत्र्यांकडे का जात नाही असा सवाल नियमित कर्जदार शेतकऱ्यांमध्ये आहे. नियमित कर्जदार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला ही लढाई पुढे न्यायची आहे. त्यामुळे चला आपण एक मोहीम सुरू करू, सत्ताधारी आमदारांकडे जाऊया आणि आमचं म्हणणं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुम्ही आता का घेऊन जात नाही, आम्ही नियमित कर्ज फेडलं. आता यावरून ठरतंय की सरकारची देखील नीतिमत्ता आहे की शेतकऱ्यांनी कर्ज थकवावं आणि त्यानंतर आम्ही 5-6 वर्षांनी ते माफ करू. त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांनी यावर्षी कर्ज भरले किंवा गेल्या 5 ते 6 वर्षापासून नियमित कर्ज भरतायत तर अशा शेतकरी मित्रांना कुठेतरी खंत पडते की आम्हीही जरी कर्ज थकवलं असतं तर कदाचित आमचंही आज 2 लाख रुपये पर्यंत कर्ज हे माफ झालं असतं. आता बरेच लोक सांगतात की जे शेतकरी मित्र नियमित कर्ज भरतायत तर त्यांच्याकडे अफाट पैसा आहे त्यामुळे ते नियमित कर्ज भरतात. परंतु खरंच तर परिस्थिती ही वेगळी. जे शेतकरी मित्र नियमित कर्ज भरत असतात त्यांना कुठेतरी हा प्रश्न असतो की आमचा आर्थिक व्यवहार हा चांगला राहावा, आमचा आर्थिक व्यवहार हा चांगला दिसावा असा विचार ते शेतकरी मित्र करत असतात. त्यामुळे ते पैशांची ऍडजस्टमेंट करून दरवर्षी आपलं कर्ज हे रेग्युलर किंवा रिन्यू करत असतात. शेतकरी मित्रांनो, आझाद मैदानावर या संदर्भात मोर्चा झाला होता शेतकरी नेत्यांचा, परंतु तिथे सरकारने दखल घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. परंतु त्या चर्चेनंतर अद्यापही कोणतीही मोठी ठोस अपडेट आपल्या समोर आलेली नाही. तिथं सरकारने सकारात्मकता दाखवून सांगितलं होतं की आम्ही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार करू, त्यांच्यासाठीही काहीतरी आम्ही करू. परंतु अद्यापही सरकारकडून याबाबत काहीही मोठी अपडेट येत नाही. शेतकरी मित्रांनो, आता हे जे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अन्याय होतोय याबाबत सोशल मीडियावर शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे चला तर पाहूया. तर बघा, अॅग्रोवनने आपल्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यानंतर पुढचा शेतकरी म्हणतो की कर्ज घेऊन बुडवणारे नियमित भरणा करणाऱ्या वेड्यात काढत आहेत.
सरकारने देखील बुडवणाऱ्यांचा चांगला विचार केला व रेग्युलर शेतकरी दुर्लक्षित केले गेले। त्यामुळे नियमित भरणा करणाऱ्यांना देखील 2 लाख रुपये प्रोत्साहन जाहीर करण्यात यावे अशी विनंती मागणी करण्यात आली आहे। त्यानंतर अजून एक शेतकरी म्हणतो की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे गाजर मिळणार, थकीत कर्जदारांना 2 लाख रुपये। वा रे वा, न्याय, इथून पुढे कोणीही कर्ज भरू नका व मतदान पण करू नका, नेत्यांना त्यांची लायकी दाखवून द्या। तर अशा कमेंट्स या पोस्टला आल्या होत्या। तर याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की शेतकऱ्यांमध्ये किती नाराजीचा जो वातावरण आहे किंवा नाराजी आहे तर ती याबद्दल आहे, कारण खरोखरच त्यांचा विचार कुणीतरी करायला हवा। त्यांनी आतापर्यंत रेग्युलर कर्ज भरलं, याचा अर्थ त्यांनी असं नाही की त्यांनी चूक केली, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्यांचा आर्थिक व्यवहार त्यांनी मेंटेन करण्याचं काम केलेलं आहे। म्हणून सरकारने सुद्धा त्यांना 2 लाख रुपयेपर्यंत ही जी प्रोत्साहन आहे तर तो प्रोत्साहन भत्ता द्यावा किंवा त्यांचं जे आता कर्ज आहे तर त्या कर्जामधून 2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी त्यांची सरकारने करायला हवी। शेतकरी मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि तुमचा जो नियमित कर्ज भरत असेल तर अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो।